सो हे गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे मस्त एक फ्रेश डे, एक सनी डे आणि आज आहे वीकेंड. खाते चहा आणि अयंगाची खारी आणि हा नुसता सकाळपासून रील्स बघतोय आवरून बिवरून बसून. हा इथे कधीचा आवरून बसलेला आहे. या पोराचे कॉल संपत नाही आहेत अँड वी आर रेडी टू गो नाव. फायनली आमच्या लिफ्टची दुरुस्ती झालेली आहे. जी टुटी फुटी लिफ्ट होती ती आता मस्त झालेली आहे. सो गाईज आमचं जे काम होतं ते झालेलं आहे. आम्ही आता चाललो आहे रिटर्न आणि आम्ही आता विचार करतो की आम्ही मेन पुणे सिटीमध्ये आलेलो आहोत. सो काहीतरी आम्हाला फूड ट्राय करायचं. ऑब्व्हियसली एवढा लांब आलो तर काहीतरी पेटपूजा करूनच जाणार. सो आम्ही तर जस्ट विचार करतो की कुठे जायचं. सो आम्हाला एक सँडविच स्पॉट माहिती आहे तर तिथे आम्ही ट्राय करणार आता जायला. मी ब्लॉग कंटिन्यू से मत बोलो यार तुम दोनों. आणि मी या दोघांसोबत आलेली आहे. सो तुम्ही विचार करू शकता हे दोघं जण मला किती खेचत असतील. सकाळपासून खेचतात आणि मी गर्ल गँगमध्ये एकटी पडलेली आहे यार. अर्चना आय एम मिसिंग युअर लॉट. अर्चना असतेच तर आमची एक टीम झाली असते. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आलेलो आहे थोराड्स बार्बेक्यू मिसळ खायला. खूप दमून भयानक तिखट असतं. हे अति हे करून नको. सगळ्यात बरं कोणतं आहे? बरं कोणतं आहे? हे पुणेरी आंबट गोड काळ्या मसाला आणि हे गोडच आहे. सो हे गाईज इथं मी जस्ट एक रील शूट केलेला आहे. तर हा आहे माझा छोटासा सेटअप. कारण किचनमध्ये इतकी बेकार लाईट आहे ना म्हणून मी एक रिंग लाईटचा मी उपयोग केलेला आहे. तर येस झालेलं आहे माझं छोटीशी रील शूट करून. तरी असंच टाईमपास असतो वीकेंडला. जे डोक्यात येतं, जे असे कन्सेप्ट किंवा सीन्स मला सुचतात किंवा जे थीम्स सुचतात ते लगेच मी एकतर माझ्या नोट्समध्ये लिहून घेते. नोट्स म्हणजे व्हॉट्सअप नोट्सवरती. नाहीतर मग असं सेव्ह करून ठेवते आणि मग जसं जसं टाईम मिळेल, सिच्युएशन येईल तसं तसं मी ते रेकॉर्ड करते. कारण रिअल लाईफ रिलेटेड जेव्हा तुम्ही रील्स वगैरे शूट करता ना तेव्हा ते जास्त कनेक्ट होतं ऑडियन्सला. सो बघू आपण. गाईज हे आज काहीतरी मी नवीन बघितलेलं आहे विच इज हेल्मेट क्लीनर. जे आता मारलेलं आहे या हेल्मेटमध्ये. बापरे. आणि आमचे रायडर ह्याला पूर्ण क्लीन करत आहेत. आणि ते कुठे घेऊ शकतात लोक? हे तू ऑर्डर केलंस हे दुकानात त्याच्यासोबत आणि मला हेल्मेट क्लीन करायचं सगळं कापड फ्री मिळालं. ओ माय गॉड. दिस इज हाऊ एव्हरी रायडर keep their riding things clean and neat and care them. ओला असतं का ते? इथे संध्याकाळी आम्ही आलेलो आहे थोडंसं चाट पाणीपुरी काहीतरी ट्राय करायला. असं सहज क्रेविंग झाली होती म्हणून. आणि दिनेश इथे घेतोय काहीतरी दूध, मसाला दूध, केसर दूध काहीतरी. मीडियम की तिखट? मीडियम. दिखाओ. काय घेतलं तू? हळदी दूध की केसर दूध? माय गॉड. तेच खाण्यात काय होतं? नवीन ट्राय करायचं. दिस इज आइसक्रीम सैंडविच गाइस. और मैंने लिया है कुछ तो राजभोग वाला कैंडी. और इस इंसान को आइसक्रीम ही नहीं पसंद है.
मला नाही माहिती आम्ही वरचं का बिस्किट खाल्लं. आहे चॉकलेटचं हे वाला. ह्याच्यात मँगो आहे. ह्याच्यात मँगो आहे. तुझ्या 5-6 वर्ष झाली असतील ना. झालं असतं. हा एक कुकिंग ब्लॉग आहे, तर बघू मी आधीच्याच ब्लॉगमध्ये हे कंबाईन करेन किंवा नवीन ब्लॉग टाकेन. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे मेथी पराठे बनवण्याचा. याच्या आधी मी बनवलेला आहे, तर क्विकली मी म्हणलं त्याची एक छोटीशी रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया. तर इथे मी मेथीची पूर्ण एक पेंडी अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याचे अशी सिंपल पराठे. सो 2 प्रकारे आपण पराठे करू शकतो, एक असं नॉर्मल भाजून आणि एक तळून. तर तुम्ही तळला तर थोडंसं मेथीचा स्वाद त्यात राहतो, त्यापेक्षा मग सुटसुटीत असं चपातीसारखंच मी पराठे करणार आहे. खूप क्विकली बनतो ही बनते ही रेसिपी. तर चालू करू आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, इथे आधी सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं तेल घेऊन मेथीला असं फ्राय करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे बघू शकता पूर्ण मेथी जे आहे बारीक कट केलेलं ते मी बघा हे झालेली आहे. इथे मी नॉर्मल घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि यात आता मेथी आपण टाकणार आहे आणि त्यात असं तिखट मीठ तुम्हाला जे काही टेस्ट हवं आहे ते तुम्ही चटपटीत करण्यासाठी टाकू शकता. त्यामध्ये जी तेलात परतून घेतलेली मेथी आहे ती यामध्ये टाकते. सगळ्यात आधी टाकते थोडीशी हळद, तिखट, थोडंसं धनेपूड, मीठ, थोडासा एव्हरेस्टचा चाट मसाला टाकते होते. सगळ्याला मिक्स करून घ्यायचं. येतच नाही. असं काय माकडा तिकडा. होय, तू लाटू दाखव मला. तू म्हणशील ते करेन मी दिनेश. न फाटता लाटला पाहिजे. तोडून दे, पीठ लावून दे आधी. सुरुवात करून दे जरा. सुरुवात काय नसतं. एकदम हलक्या लागले तुझं. अरे उठ. काढ जरा. हे काढ पीड काही नाही. जर फाटला बिटला तुला टाक. तुझी ताकद तर बिलकुल लावू नका दिले. अंड्याची गरज नाही. असं असं फिरवू शकतो. तू काय सांगशील काय ऐकणार आहेस ना माझं. गाईस, दिनेश आज पराठा सुद्धा शिकतोय नाही, करतोय. शिकणं काय आहे भाई.
सो त्याने जर न फाटता एक लाटला आणि न चिकटता सुद्धा हा, तर तो जे म्हणाल ते आज बिर्याणी मिळणार आहे मला संध्याकाळी काहीच. अशा प्रकारे झालेला आहे. एवढा जाड. झाड आहे हो, तुझ्या एवढाच आहे. उगाच काय ते खोटं बोलायचं नाही मला. बस तू तू उचलून इथे टाकून ठेव. आणि टाकलं तर काय येणार? काही नाही. आता ठरलंय ना बिर्याणी. देवा पण एवढं एकच तरी घेतलं का? जरासा फाटलाय, थोडासा चालतोय. मारलीच बिर्याणी मागवू नका. असा हातावर घे, डायरेक्ट तव्यावर टाकायचा. गाईज अशा प्रकारे मी बनवलेला आहे पराठा. कट. शाबास. बघा बेनचा पराठा. नाही काय झालं? यस. काय नाही पलट. नाही झालं. आणि मला पलटताच नाही आला तर तू आणि आला तर पाहिजे काय दिनेशने केलेला पराठा. हळू काय करायचं? हा मी हळू का बोलली यार, आय डोंट नो. एवढं ते सिरियस. इथे मस्त लाटून ठेवते पराठा आणि ते माझा पराठा मस्त भाजत आहे. तर खूप हेल्दी रेसिपी आहे ही. म्हणजे जे मेथीची भाजी नॉर्मल खात नाहीत त्यांच्यासाठी स्पेशली हे असे झटपट पराठे बनवून आपण ठेवू शकतो. आणि दहीसोबत सॉससोबत खायला खूप छान लागतात हे पराठे. इथे दिनेश खात आहे पराठे. दिनेश कसे झालेत पराठे? आणि तू गेलेला? सो येस गाईज, हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवर सुद्धा सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.